नमस्कार. मी आता आलोय गोदाघाट महोत्सव 2026 मध्ये. आपण बघू शकता प्रियदर्शनी महिला मंडळातर्फे अध्यक्ष पुष्पाताई काळे असो, चैतालीताई काळे व आपले कोपरगावचे लाडके आमदार यांनी आयोजित केले असून कोपरगाववासियांनी गोदाघाट महोत्सव 2026 ला एकदा अवश्य भेट द्या, जेणेकरून जे स्टॉल धारक आलेले आपल्या इथं 300 ते 400 स्टॉल आहे मध्ये. सर्व वेगवेगळ्या प्रकारचे खाऊगल्ली असेल, इलेक्ट्रॉनिक्स आयटम असतील, कपडे धारक असतील, का त्यांना चालना भेटेल. नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव रोहित नितीन काळे. मी कालांश राजगिरा लाडू चिक्की उद्योगाचा संस्थापक आहे. आम्ही 5 वर्षापूर्वी या उद्योगाची स्थापना केली होती आणि योगायोगाने 5 वर्षापूर्वीच आम्ही गोदाघाट दादांच्या या गोदाघाटात स्टॉल लावला होता. हो का? तिथून आमच्या उद्योगाची सुरुवात झाली हो. आणि इथं दिवसाला साधारण एक 60-70 हजार ते 1 लाखाच्या वरती कस्टमर इथे येतात, रोजचे व्हिजिट पकडून. देतात आणि समक्ष फीडबॅक मिळतो की आपलं प्रोडक्ट कसं आहे, काय आहे. म्हणजे असे उद्योग कोपरगावच्या हितासाठी आणि छोट्या मोठ्या उद्योगांसाठी जे काही महिला आहे, बचत गट हो. करणाऱ्या महिला आहे हो. किंवा तरुण उद्योजक आहे, हो. त्यांना असं काहीतरी स्टेज मिळण्यासाठी, त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी कोपरगाव तालुक्यामध्ये असे इव्हेंट, असे कार्यक्रम आणि असे महोत्सव होणं फार गरजेचं आहे. मला एक सांगा, आपण किती वर्षापासून इथं स्टॉल लावतात? असं आता साधारण आम्ही 5 वर्षापासून इथं स्टॉल लावतो. दर कोपरगाव वासियांचा प्रतिसाद कसा भेटतो आपल्याला? एकदम उत्कृष्ट प्रतिसाद आहे. हा. सगळे ग्राहक आम्ही इथं सगळ्यांना काही सॅम्पल देतो, त्यांना त्या पद्धतीने आवडलं, 100% आवडतच. आणि प्रत्येक स्टॉल धारक प्रत्येक ग्राहकाला सॅम्पल देतो, त्यांना योग्य रेट मध्ये प्रोडक्ट दाखवतो, देतो आणि आम्हाला सुद्धा ग्राहक एकदा हे पॅकेट घेऊन गेलं, परत काही वस्तू घेण्यासाठी म्हणा किंवा बाहेर कुठं मिळतो याची चौकशी करतो. आणि या महोत्सवची जी ऊर्जा आहे ही वर्षभर आम्हाला कशी मिळते की समजा आता या पॅकेटवर नंबर असतो, कोणी कार्ड घेऊन जातं, तर हा उत्सव जरी संपला, हा महोत्सव जरी समजा 5 दिवसाचा असला, तरी बाहेर वर्षभर ते आमच्याशी तो ग्राहक जोडले जातो. म्हणजे हा ग्राहक आम्हाला आयुष्यभरासाठी मिळतो. आता आपण दुसऱ्या स्टॉल धारकांकडून जाणून घेऊया. ताई, मला एक माहिती सांगा, आपले नाव काय? नमस्कार, माझं नाव भाविका प्रताप केने. मी कोपरगावची रहिवासी आहे. मागच्या वर्षी मी हा स्टार्टअप सुरू केला आहे सत्व बाईट्स फर्म या नावाने. सत्व बाईट्समध्ये आपल्याकडे सर्व भरड धान्यांपासून बनलेले प्रोडक्ट्स अवेलेबल आहे, जे स्नॅकिंग आणि मंचिंगसाठी आजकाल खूप चर्चेमध्ये आहेत असे. यामध्ये आपल्याकडे ज्वारी, नागली, बाजरी, सावा, राळा, कोदरा असे सर्व भरड धान्यांची स्नॅक्स अवेलेबल आहेत रेडी टू ईट मध्ये. यात शुद्ध तुपात बनलेली कुकीज, जी की प्युअरली ज्वारीची ही आपली स्पेशल रेसिपी आहे, ते अवेलेबल आहेत. नागलीचे लाडू, मिलेटचे पास्ता, रोस्टेड मुरमुरे हे असे प्रोडक्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, जे लहान मुलांसाठी, म्हाताऱ्या माणसांसाठी तसेच हेल्थसाठी अतिशय उत्तम असे प्रोडक्ट्स आहेत. तर मला एक माहिती सांगा, आपण आता 9 जानेवारी पासून हे गोदाघाट महोत्सव सुरू झाले, तर आपल्याला इथं रिस्पॉन्स कसा आहे? अतिशय छान रिस्पॉन्स आला आहे कस्टमरसाठी. काहीतरी नवीन आलंय यामध्ये. आमचे मोरिंगा चिप्स आणि लाल बीट चिप्स असे 2 प्रोडक्ट्स लिटरली स्टॉक संपलाय आज आमच्याकडे, हो का? अवेलेबल पण नाहीये. हो का? खूप छान डिमांड आणि लोक येऊन विचारतात की आम्हाला हवेत, की मोरिंगा, बीटरूट हे काही सुपर फूड जे म्हणतो आपण, हो. ते आजकाल काळाची गरज आहे आणि ते आम्ही देतोय कस्टमरला. याचा एक छान आनंद आहे. तर आता आपलं कोपरगाव वासियांसाठी काय म्हणणे असेल का, जेणेकरून कोपरगाव वासी नाही का ऑनलाईन खरेदी करतात, नाही का, काही बी छोटी वस्तू असली तर ऑनलाईन खरेदी, त्यासाठी आपण काय बोलचाल ताई? कोपरगावकरांसाठी एक असा छान संदेश देते, की आजकाल हेल्थ ही आपली सगळ्यात मोठं जे असेल संपत्ती आहे आणि ती जपणं आपलं काम आहे. आणि हेल्थसाठी आम्ही छान एक मंचिंग म्हणजे टेस्टची कॉम्प्रोमाइज न करता हेल्थ कशी जपावी यासाठी आम्ही प्रोडक्ट्स अवेलेबल करून दिले आहेत. आता ही आपली जबाबदारी बनते की आपण आपल्या लोकल प्रोडक्ट्सला हो. म्हणजे वाढवलं पाहिजे, त्यांना बरोबर प्रतिसाद आहे. दिला पाहिजे ठीक आहे. आणि हीच एक अपेक्षा आहे. छान, थँक्यू. तर आपण जाणून घेतलं ताईंकडून. तर त्यांचं म्हणणं असं आहे का, जे ऑनलाईन असतं, आता आपण त्याची शहानिशा करत नाही, पण इथं समक्ष आपण शहानिशा करू शकतो. तर कृपया करून कोपरगाव वासियांनी ना एकदा गोदाघाट महोत्सवाला भेट द्या. मला एक माहिती सांगा मावशी, आपलं नाव काय? सुवर्णा माळवे. आशुतोष दादांनी लेडीजसाठी हा जो संकल्प केलेला आहे की हो. बा यामध्ये आम्हाला म्हणजे भरपूर प्रमाणात यश आलेलं आहे. साईबाबांची कृपा आणि हो. सर्वांची जी साथ आहे
त्यामुळे मला यात भरपूर यश आहे. लेडीज वेअर मध्ये आणि कटलेरी वगैरे वस्तू मी मला एक माहिती सांगा मावशी, हे आता गोदा घाट महोत्सव 9 जानेवारी पासून स्टार्ट झालेलं आहे, तर आपल्याला इथं प्रोत्साहन कसं भेटत आहे? एकदम ठीक आहे, चला आता समोर आपले स्वतः गिऱ्हाईक आहे बुवा, हम्म. जे खरेदी करणारे सर्व त्यांच्याकडून समक्ष जाणून घेऊया आपण. ठीक. मला एक सांगा, आपल्याला गोदा घाट महोत्सव मध्ये येऊन कसं वाटले? एकदम भारी, सर्व काही इथं घेण्यासारखं. तर आता इथं वस्तू पण लेडीज एकदम ड्रेसेस छान बी आहे. सर्व लेडीज आयटम, तर आपल्याला कसं वाटतं इथे येऊन? छान. ठीक आहे, चला आता समक्ष आपण कॉलेजच्या मुली आहे, मावशी आहे, त्यांच्याकडे समक्ष जाणून घेऊया. एकदा कोपरगाव असे हो, आपण कुठले आहात? मी नाशिकचा सर. हो, तर आपल्याकडं कोणकोणते प्रोडक्ट आहे? माझ्याकडे लहान मुलांचे स्वेटर्स आहे, सॉक्स आहे. हो. म्हणजे 1 दिवसाच्या बाळापासून जवळपास 5 वर्षापर्यंत माझ्याकडे सर्व स्वेटर असतात. हो का? माझं होममेड मटेरियल असतं. आपण हो का? स्वतः तयार करतो आणि स्वतः सेल करतो. तर अजून हे काय सर आपल्याकडे? चॉकलेट्स असतात दादा. लहान हो का? मुलांना कसं खाण्यासाठी लागतात चॉकलेट्स. हो. चॉकलेट स्वेटरच्या जोडीला चॉकलेट ठेवलेलं आहे. असं आहे का? ठीक आहे, तर कोपरगाव वासियांनी जे लहान पोर आहे त्यांच्यासाठी खरेदीसाठी एकदा अवश्य इथं या स्टॉलला भेट द्या. तर नमस्कार मावशी, आपण कुठले आहात? कोपरगाव, धारणगाव रोड. दारंगाव रोड. तर आपण हे सर्व माल घरीच तयार करता का? हो, मी स्वतः तयार करते. लेडीज वगैरे हाताखाली घेऊन. हो का? आपण सर्व घरगुतीच तयार करतात. हो, घरगुती बाजरी खारोड्या त्यातले ते जास्त चालतात. हो का? म्हणजे आता आता हे गोदा घाट महोत्सव भरलेला आहे, हा, त्याच्यानंतर आपला कुठं पत्ता राहील का, जेणेकरून कोपरगावासी आपल्याला हे जे खारवड आहे तुमच्याकडून खरेदी करण्यासाठी येऊ शकतात? ते कोपरगावला म्हणजे धारणगाव रोडला आपलं दीक्षित वस्ती म्हणून आहे. हो. तिथंच हे मिळणार आहे. असं का? हो. ठीक आहे, चला आता कस्टमर बी आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडे समक्ष जाणून घेऊया आपल्याला यांच्या खारवड्या कशा वाटतात. खारोड्या खूप छान आहे. बोला मावशी. म्हटलं खारोड्या खूपच छान आहेत हो. तुमच्याकडच्या. पण मग तुम्ही त्याच्यात काय काय टाकलंय? त्याच्यामध्ये ना लसूण, जिरं, हिरवी मिरची, मीठ वगैरे टाकून आपण बनवतात. मग त्याला भिजत टाकावं लागतं का 2-3 दिवस? हो का? खूपच छान लागताय त्या. मला खूप आवडल्या. मला होलसेल द्याल का तुम्ही? हो, देईल ना. ठीक आहे, तर आता इथं स्वतः जे घरगुती तयार करणारे खारवडे आहेत ताई, तर त्यांच्या दुसऱ्या ताई भेटल्या, त्या म्हणता आम्हाला बी बिझनेस सुरू करायचा आहे, आम्ही तुमच्याकडे होलसेल करण्यासाठी तयार आहे. आणि माझी तर पण तयारी आहे. हो, आणि ताईंची बी तयारी द्यायची. नमस्कार साहेब. आपले नाव काय? माझं नाव वैभव घोलप. द्वारकामाई फूड्स आपला ब्रँड आहे. हो. सगळं आपण घरगुती बनवतो. हो. आपल्याकडे दिवाळीची फेमस भाजणीची चकली आहे. हो. गव्हाच्या पिठाची भाकरवडी आहे आपल्याकडे. हो हो केळी वेफर्स आहे. हो. तिळाचे गुळाचे लाडू आहे संक्रांतीसाठी. एकदम स्पेशल तीळ गुळ लाडू मस्त आहे. रताळा साबुदाण्याची स्टिक्स आहे आपल्याकडे. हो. मैदानी आहे, पौष्टिक आहे. रताळा हो का? साबुदाणा थोडं खायचं पण चांगलं खायचं. हो. 2 in 1 शेव आहे आपल्याकडे. हो हो याची तुम्ही भाजी करू शकता. हो. नुसती का एक नंबर शेव. क्वालिटीला कॉम्प्रोमाइज नाही अजिबात. हो. सगळं घरगुती. हो. सगळं घरगुतीने चांगल्या तेलात बनवलेले. कशाला त्रास नाही, पोटाला त्रास नाही, एकदम भारी. तर याची प्राइस काय सर? याची प्राइस तुम्ही कुठलंही पॅकेट घ्या, हो. आपल्याकडे फक्त 50 रुपयाला आहे. काही घ्या, कुठलंही पॅकेट घ्या, पण फक्त 50 रुपये. हो. आणि ऑफर आहे आज लास्ट डे साठी. Offer आहे, ऑफर हो. पण ठेवली. कोणतेही 4 घेतले हो. तुम्हाला 1 पॅकेट फ्री मिळणार. हा, कोणतेही आपण 4 पॅकेट घ्या तुम्ही. आपण बघू शकता, चकली घ्या, रेवडी घ्या, कोणते पॅकेट घ्या, त्याच्यावर नागलीचा पोंगा फ्री. फ्री. म्हणजे आज लास्ट डे, तर कोपरगाववासियांसाठी हा एक बेस्ट चान्स आहे, जेणेकरून कोपरगाववासियांसाठी शेवटचा चान्स आहे. तर मला एक म्हणणं आहे कोपरगाववासियांसाठी, जे आपण ऑनलाईन खरेदी करता, जे फूड्स मागवता किंवा शर्ट खरेदी करता, समक्ष येऊन नाही का आपण शहानिशा करा मालाची. शहानिशा करून माल घ्या, रेवडी घ्या, हे चकल्या असतील, शहानिशा करूनच घ्या. तर एकदा आज शेवटचा दिवस आहे 12 जानेवारी, तर आपण समक्ष एकदा आज संध्याकाळी जाऊ दे, आता नागपूरचे लय झाले तुम्ही.
मी दीपक साठोडे, बहुजन शक्ती न्यूज प्रतिनिधी कोपरगाव.